मुंबईतील कबूतरखान्यांचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे, कारण भाजपचे आमदार राम कदम यांनी कबूतरांमुळे झालेल्या आजारामुळे त्यांच्या आईचं निधन झाल्याचा दावा केला। कबूतरखाने थेट नॅशनल पार्कमध्ये हलवण्याची मागणी राम कदमांनी केल्यामुळे पुन्हा एकदा कबूतरांच्या प्रश्नावरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे। पाहूयात। भाजप आमदार राम कदम यांनी केलेला हा गंभीर दावा। कबूतरखान्याविरोधातला वाद काहीसा शांत झाला असताना राम कदमांनी थेट विधानसभेत कबूतरखान्याचा मुद्दा उपस्थित करत कबूतरांमुळे आपली आई वारल्याचा दावा केला। हाच मुद्दा मांडत राम कदमांनी कबूतरखाने बोरिवली नॅशनल पार्कात हलवण्याची मागणी केली। राम कदमांनी कबूतरांमुळे फुफ्फुसाचा आजार होत असल्याचं सांगत याच ILD आजारामुळे आईचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। यावेळी कबूतरखान्यांविरोधात बोलताना राम कदम चांगलेच आक्रमक झाले होते। तिकडे जर रिलोकेशन केलं तर मुंबईमध्ये राहणारे 1.5 कोटी लोक आहेत। त्या 1.5 कोटी लोकांमध्ये अनेकांच्या आयांना, अनेकांच्या वडिलांना हा ILD झाला। तुमच्याकडे जो उपाय नसेल, माणूस जर तडफडून मरणार असेल तर आपण असं का नाही करत? राम कदमची आई देवाघरी गेली, पुण्यात्मा होती ती। अनेकांचं भलं तिच्यामुळे, माझ्या हातून घडलं, तिच्या आशीर्वादामुळे घडलं। आणि तिच्याच आशीर्वादामुळे या सभागृहानं एक तज्ञांची समिती नेमावी की नेमकं या कबूतरांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सकारात्मक भूमिका घेता येईल आणि त्या भूमिकेमुळे इथून पुढचे होणारे मृत्यू कसे टाळता येतील। राम कदमांच्या या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा याबाबत सरकारला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। राम कदम साहेबांनी इकडे अत्यंत मानवी जीवनात आजार घडू नये म्हणून महत्त्वाची माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे। त्या दुर्दैवाने त्यांच्या मातोश्रींना याच आजारामुळे त्यांचं निधन झालं। अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे। शासनाने दिलेल्या माहितीचा नीट विचार करून जर का समिती स्थापन करून या विषयात एक्सपर्ट्स घ्यायचे असतील तर त्यांना अपॉइंट करून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भातली कारवाई करावी। खरं तर काही महिन्यांपूर्वी कोर्टाच्या निर्देशानंतर ठाकरे बंधूंनी कबूतरखान्यांविरोधात रान पेटवल्याचं समोर आलं होतं, ज्यानंतर जैन समुदायाकडून या विरोधाला कडाडून प्रत्युत्तर देण्यात आलं। कबूतरखान्यावरची ताडपत्री कापण्यासाठी शांतताप्रिय जैन कार्यकर्त्यांनी थेट चाकू सुरे हातात घेत धमकावल्याचंही पाहायला मिळालं। आता सत्ताधारी आमदार असलेल्या राम कदमांनीच कबूतरखान्यांना कडाडून विरोध केल्यानं जैन मुनी पुन्हा मैदानात उतरले आहेत। सर्वांची आई महान असते, सर्वांची महान आई महान आहे, पण आपल्या आईचं उदाहरण देऊन विधानसभेवर हे चुकीचं आहे। आजकाल लोक आता आपल्या राजनीतीसाठी आपल्या आईला पण आणता का समोर तुम्ही? सर्वांची आई आहे, पण राम कदमनी प्रमाण द्या, प्रूफ द्या की माझी आई त्या कबुतरामुळे मेली म्हणून। असे काही आधार आहेत ज्याच्यामुळे हे होतात आहे आणि हे तर आता आहे। आणि जे काय बोलले असेल, त्यांची आई जर कबुतरामुळे वारली असेल तर वेगळी त्यांची प्रतिक्रिया आहे। कबूतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसाचे आजार होतात हे पुराव्यानिशी उघड झालंय, पण हाच आजार राम कदमांच्या आईच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानं ते आक्रमक झालेत। राम कदमांच्या मागणीनंतर आता कबूतर आणि कबूतरखान्यांच्या स्थलांतराचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।